1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो. जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील सकाळच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याविषयी एक नवीन अपडेट आली आहे. रब्बीमध्ये कर्जवाटपात बँकाचा हात आकडता, वसुली थंडावल्याचा परिणाम. केवळ 30% कर्जवाटप झाले असून सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे कर्ज परतफेडीवर परिणाम झाला आहे. हमीभावाची हवी कायदेशीर तरतूद. देशभरातील शेतकरी संघटनेची मागणी. शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे किमान आधारभूत किंमत MSPची हमी देणारा कायदा आणावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नेदरलँड जर्मनीमध्ये 30 मे टन द्राक्षाची निर्यात. नाशिक जिल्ह्यातून 2 कंटेनर रवाना. भाव सरासरी 150 रुपये किलो. नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना जगभरामध्ये मागणी आहे. लाडकी बहीण आता बनणार लखपती दीदी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे केले स्पष्ट. वेळ आल्यावर हप्त्यामध्ये वाढ देखील करू अशी माहिती त्यांनी दिली. ऊसबिलातून सरकारी मर्जीच्या कपाती होणार बंद. मुख्यमंत्री सहायता निधी, पूरग्रस्त व ऊसतोड महामंडळ निधीचा समावेश. यापुढे ऊसबिलातून सरकारच्या मर्जीने कपात होणार नाही. रब्बीचा पेरा 634 लाख हेक्टरवर. देशभरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 16.40 लाख हेक्टरने यावर्षी झाली वाढ. राज्यातील रब्बी पिकांच्या लागवडीचे असणारे लाख हेक्टर क्षेत्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता. देशातून डाळिंब निर्यात घटण्याचा अंदाज. देशांतर्गत मिळत आहे अपेक्षित दर. सध्या बाजारामध्ये डाळिंबाला 175 ते 200 रुपयांचा दर मिळत असून गेल्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये 46,000 टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. ॲपल बोराच्या दरामध्ये आवक घटल्याने तेजी कायम. उत्पादनामध्ये 50% पर्यंत झाली घट. किलोला सरासरी 30 ते 35 रुपयांचा मिळत आहे दर. यंदा परतीच्या पावसाने फुलोऱ्यामध्ये आलेल्या बोर पिकांचे नुकसान झाले आहे. भारतासाठी चीनला निर्यात वाढली. भारतासाठी चीन हे एक निर्यातीचे केंद्र बनले असून भारतातील चीनला होणारी निर्यात 33% वाढून $12.22 अब्ज वर पोहोचली आहे. लेबरवर PH संदर्भातील सूचना देणे बंधनकारक. केंद्रीय कीटकनाशक नोंदणी समितीचा निर्णय. कीटकनाशकाच्या प्रभावी वापरासाठी फवारणीच्या पाण्याचा सामू म्हणजे PH अत्यंत महत्त्वाचा घटक असून कीटकनाशकाच्या डब्यावर PH संमतीच्या सूचना देणे बंधनकारक केले आहे. 10 लाभार्थ्यांना अनुदानाचे होणार वाटप. आर्थिक मदत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना. शेतीकाम करताना शेतकऱ्यांच्या होणाऱ्या दुखापतीवर शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा फळबाग धोक्यामध्ये. मागील काही दिवसात झालेल्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पीक व फळबाग पिकावर विपरीत परिणाम झाला असून आंबा फळबागांचे नुकसान झाले आहे. देशातील 44 शहरांमध्ये हवा अत्यंत खराब. दिल्ली, गाझियाबाद सर्वाधिक प्रदूषित शहर. मेघालयातील बनीहाटचाही समावेश. वाहने, कारखाने आणि इतर कारणांमुळे सातत्याने प्रदूषण होत आहे. तांदळाच्या निर्यातीत 19.4% झाली वाढ. केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवल्यानंतर भारताच्या तांदळामध्ये प्रचंड तेजी आली असून तांदळामध्ये भारत देश जगातील सर्वात महत्त्वाचा जागतिक बाजारपेठ बनला आहे. 18 कृषी केंद्राचे परवाने रद्द तर 3 निलंबित. 50 दुकाने रडारवर. कृषी विभागाचा दणका. लिंकिंगसह साठ्यात तफावत अन भावफलक गायब असल्याच्या कारणाने चाप. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. कापूस विक्री नोंदणी 16 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीमध्ये कापूस विकण्यासाठी कपास किसान ॲपवर नोंदणी करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे सगळीकडे मोर्चा. गॅस सिलेंडरचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरचा पर्याय म्हणून ग्रामीण भागात आजही लाकडी इंधनाचा वापर होत आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने जाते व्यापाऱ्यांच्या घशात. सरकारी खरेदीला विलंब. कापूस खरेदी करण्यासाठी शिष्या खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे. मनरेगाचे नाव बदलले. काँग्रेसने नोंदविला निषेध.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नावामध्ये बदल झाल्याने काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहे. 11,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 277 कोटींचा FRP जमा. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळपांचा वेग वाढला असून मोठ्या प्रमाणावर यावर्षी गाळप होणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खडून गेलेल्या शेतजमिनीच्या मदतीचे प्रस्ताव पडले धुळाख्यात. खुलताबाद देखील शेतकरी मदतीपासून आहे वंचित. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी. फुलंब्रीमध्ये शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन. 500 शेतकऱ्यांनी केली मका विक्रीसाठी नोंदणी. मका पिकाला शासनामार्फत 2,400 रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. विविध जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील आजचे सोयाबीनचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तीळ आरोग्यासाठी पोषक असून गावरान तिळांचे भाव वाढले. हिवाळ्यामध्ये शरीराला ऊब देण्यासाठी तीळ अत्यंत पोषक असून मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळांचे 20% भाव वाढले. वानरांचा धुमाकूळ, शेतकरी संकटात. सध्या रब्बी पीक चांगले जोमात आले असून मात्र वानरांच्या टोळीद्वारे रब्बीतील गहू, हरभरा व मका पिकांचे नुकसान करत आहे. AI सेन्सर आणि रोबोटिक्सचा शेतामध्ये थेट घेता येणार अनुभव. बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनातून शेतीच्या भविष्याची पाहायला मिळणार झलक. अनेक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरात घसरण. खर्चही निघेना. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. आवक जास्त आणि मागणी कमी. शेतकरी आर्थिक संकटात. घरकुल योजनेचे अनुदान रखडले. लाभार्थी झाले त्रस्त. बोरजवळ येथील लाभार्थ्यांचे BDO करत दिले तक्रार. अनुदान अभावी घरकुल बांधकामांना लागला आहे ब्रेक. रब्बी पिकावर चिकटा आणि माव्याचा प्रादुर्भाव. गेल्या काही दिवसापासून झालेल्या वातावरणातील बदलामुळे रब्बी पिकावर चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला. तासगाव आणि कवठे महाकाळसह मिरज पूर्वमध्ये द्राक्ष हंगाम तेजीत. उत्पादकांमध्ये समाधान. यावर्षी द्राक्षाचे चांगले उत्पादन होण्याची शेतकऱ्यांची आशा. रेशन कार्ड धारकांची झाली निराशा. या वस्तू वाटपातून होणार गायब. धान्य दुकानातून ग्राहकांना दिले जाणारे धान्य, रवा, मैदा, तेल, पोहे या वस्तूंचे वाटपामध्ये सध्या नियोजन नाही. पारा पुन्हा 9.8 अंशाने घसरला. थंडीचा जोर वाढला. मागील काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरणामुळे थंडीचा पारा कमी झाला होता. मात्र आता थंडीचा कडाका चांगलाच वाढताना दिसून येत आहे. केळीवरील चिलिंगच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. कडाक्याच्या थंडीचा परिणाम. 5 ते 6 रुपयांनी कमी दरामध्ये केळीची होत आहे खरेदी. शेतजमीन मोजणी प्रकरणांचा महिनाभरातच होणार निपटारा. शासनाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांनी केले सावगत. हळदीवर कंदमाशी अन करप्यांची संक्रांत. शेतकरी हवालदिल. वसमत तालुक्यातील उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची वाढली चिंता. कापसाची फळदळ घेतल्यास कपाशीवर बोंडअळीचा धोका कायम. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या दिल्या सूचना. अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या आवकेत थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा. तर भेटूया उद्याला. तोपर्यंत धन्यवाद.